नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 11 घरांची चेन बनवलेली आहे आणि त्यावरती 11 क्रोशिया बनवल्या आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला इथे साइडची 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला एक क्रोशिया खाली सोडायचा आहे। त्यानंतर पुढे इथे साइडचा एक 2 क्रोशिया सोडून तिसऱ्या क्रोशियामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर मध्यभागी इथे चेन द्यायची आहे आणि इकडे आपल्याला ह्या साइडच्या क्रोशियामध्ये मध्यभागी क्रोशिया सोडून द्यायचा आहे आणि साइडच्या क्रोशियामध्ये क्रोशिया विणायचा आहे। नंतर पुढे आपल्याला सेम त्याचप्रमाणे चेन द्यायची आहे आणि एक 2 3 तिसऱ्या क्रोशियामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी चेन द्यायची आहे, सेम मागील प्रमाणेच इकडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे आपल्याला राहिलेल्या साइडच्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। पुढे या साइडच्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणायच्या आहेत। नंतर पुढे सेम खालील प्रमाणेच इकडे आपल्याला परत इकडे साइडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी चेन द्यायची आहे आणि सेम या क्रोशियावरील चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे। मध्यभागी चेन द्यायची आहे, सेम मागील प्रमाणेच इकडे आपल्याला या साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी चेन द्यायची आहे आणि या साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे या साइडच्या 3 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। पुढे सेम असंच विणत जायचं आहे आपल्याला आणि ही तोरणपट्टी विणून घ्यायची आहे। अशी तोरणपट्टी विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला पहिल्या क्रोशियाच्या घरामध्ये चेन बनवायची आहे। एकूण इथे 3 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला परत 2 चेन द्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे 1 2 3 चेन द्यायचे आहेत आणि परत आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत। नंतर इथे आपल्याला चेनच्या मध्यभागी क्रोशिया विणायचा आहे। परत आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला क्रोशियाच्या घरामध्ये इथे क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे सेम असेच येते चेन विणायची आहे। नंतर पुढे आपल्याला इथे या 3 चेन विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत। ह्या 2 चेन त्यानंतर इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये एक क्रोशिया विणायचा आहे। परत 2 चेन, परत आपल्याला इथे दुसऱ्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे।
परत 2 चेन द्यायचे आहेत आणि खाली या चेनच्या मधून एक क्रोशे विणून घ्यायचा आहे. नंतर पुढे सेम आपल्याला इथे खालीप्रमाणेच परत 3 चेन द्यायचे आहेत. साईडच्या 2 चेन, मध्यभागील 2 चेन, त्यानंतर ह्या चेनमध्ये क्रोशे विणायचे आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत. परत आपल्याला इथे चेनमध्ये क्रोशे विणायचे आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत. परत पुढील चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला क्रोशेच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेन विणायची आहे. सेम खालीलप्रमाणे इथे आपल्याला ह्या 3 चेन विणून झाल्यानंतर सेम पुढेही आपल्याला इथे परत 2 चेन द्यायचे आहेत. खालच्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत 2 चेन, परत ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत 2 चेन, परत खाली चेनच्या घरामध्ये क्रोशिया, पुढेही 2 चेन, समोरील ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. नंतर 2 चेन बनवायच्या आहेत आणि इथे आपल्याला क्रोशे विणून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 स्टेप झालेले आहेत ह्या आपल्या. त्यानंतर पुढे आपल्याला सेम मागीलप्रमाणेच 3 चेन द्यायच्या आहेत. साईडच्या मध्यभागी 2 चेन, चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशे विणायचा आहे. परत 2 चेन, परत ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचा आहे. परत पुढेही आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत. परत क्रोशे विणायचा आहे. परत 2 चेन, इथे आपल्याला क्रोशेच्या घरामध्ये क्रोशे विणायचा आहे. समोर चेन विणायची आहे. इथे आपल्याला एकूण खालील चेनसह 3 चेन विणायचे आहेत आणि त्यानंतर परत 2 चेन बनवायचे आहेत. इथे आपली ही 6वी स्टेप होती. ते 1 2 3 4 5 6 घरं. तर आता ही 7वी स्टेप आहे. ह्या स्टेपमध्ये पण आपल्याला सेम असंच विणायचं आहे. पुढे परत आपल्याला मागीलप्रमाणेच 3 चेन द्यायचे आहेत. साईडच्या मध्यभागील 2 चेन द्यायचे आहेत आणि खालच्या चेनमध्ये क्रोशे विणून घ्यायचा आहे. परत 2 चेन बनवायच्या आहेत आणि समोरील ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचा आहे. सेम पुढे 2 चेन बनवायचे आहेत आणि हा क्रोशिया या घरामध्ये विणून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 चेन द्यायचे आहेत. पुढे सेम आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि खाली ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. परत 2 चेन, परत पुढील चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे. सेम पुढेही 2 चेन क्रोशे विणून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या 9 स्टेप झालेल्या आहेत. तर इथे पुढे आपल्याला आणखी एक स्टेप विणायची आहे. परत साईडचे 3 चेन बनवायचे आहेत. मध्यभागील 2 चेन आणि ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचा आहे.
परत 2 चेन द्यायचे आहेत. खाली क्रोशियाच्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. सेम खालीलप्रमाणेच हे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या 10 स्टेप विणून झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंतर पुढे आपल्याला क्रोशियाच्या घरामध्ये 3 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे तिथे 2 चेन द्यायचे आहेत आपल्याला आणि ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. नंतर पुढे सेम आपल्याला मागील प्रमाणेच नंतर पुढे आपल्याला इथे साईडच्या 3 चेन या सहित आपल्याला एकूण 12 चेन बनवायचे आहेत. 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 1 आणि 2 दुसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे. नंतर पुढे आपल्याला इथे ह्या चेनमध्ये एकूण 10 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. 2 झाले, 3 4 5 मध्यभागी इथे आपल्याला 1 2 3 4 चेन विणायचे आहेत आणि परत आपल्याला इथे एकूण 5 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला खाली इथे 1 2 3 चेन आपल्याला सोडलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला मागील प्रमाणेच ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशियाच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. इथे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत. परत पुढे आपल्याला इथे परत 2 चेन द्यायचे आहेत. नंतर इथे खालच्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत 2 चेन, परत खालच्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. सेम पुढेही 2 चेन, खालील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे साईडच्या 3 चेन बनवायच्या आहेत. या 3 चेनसह आपल्याला एकूण इथे 12 चेन बनवायच्या आहेत. या 12 चेन इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये इथे चेन विणायची आहे. परत पुढे सेम आपल्याला एकूण 12 चेन विणायचे आहेत. या 12 चेन सेम इथे आपल्याला 1 आणि 2 दुसऱ्या घराच्या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे सेम खालीलप्रमाणेच इथे चेनवरती हाफ क्रोशिया विणायचे आहेत. इथे आपल्याला 1 2 3 4 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर इथे परत हाफ क्रोशिया समोरून विणायचे आहेत.
परत इकडे आपल्याला हे 5 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. या 5 हाफ क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे परत 12 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर ह्या चेनमध्ये आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. या 12 चेन विणून झाल्यानंतर इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये एक कार्ड घेऊन इथे आपल्याला एकूण लोकरच्या अशा 20 स्टेप विणायच्या आहेत. परत राहिलेल्या खाली ह्या हाफ क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. कार्ड यातून काढून घ्यायचं आहे आणि समोरील हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. पुढे सेम 2 चेन, खाली चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत 2 चेन, खालील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. नंतर 2 चेन बनवायचे आहेत आणि क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे चेन बनवायचे आहेत. परत आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत. खाली ह्या चेनच्या घरामध्ये परत क्रोशिया विणायचा आहे. परत चेन बनवायचे आहेत. परत चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. नंतर 2 चेन, समोरील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. 2 चेन द्यायचे आहेत आणि खालील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत. मागील प्रमाणेच हे विणत जायचं आहे अशा टाईपमध्ये. पूर्ण तोरणपट्टीला असं विणून घ्यायचं आहे. या 10 स्टेप विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे साईडच्या 3 चेन बनवून झाल्यानंतर 2 चेन द्यायच्या आहेत आणि खाली ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला साईडच्या 3 चेनसह 12 चेन बनवायच्या आहेत. बारा चेन या तर ह्या 1 आणि 2 ह्या घरामध्ये नाही तर ह्या 2 नंबरच्या घरामध्ये आपल्याला इथे चेन विणायची आहे आणि यालाच आपण आपल्याला
हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पाच हाफ क्रोशिया विणल्यानंतर वरती आपल्या इथे 4 चेन द्यायचे आहेत. परत खाली आपल्याला साईडचे 5 क्रोशिया राहिलेले विणायचे आहेत. त्यानंतर पुढे ह्या 3 चेन इथे शिल्लक राहिल्या आहेत. तिथे आपल्याला फक्त वरती 2च चेन द्यायचे आहेत आणि खालील ह्या चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. पुढील 2 चेन द्यायचे आहेत. इथे आपल्याला क्रोशिया चेनच्या घरामध्ये विणायचं आहे. पुढील 3 चेन बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत 2 चेन विणायचे आहेत आणि चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. पुढे 2 चेन, खाली चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. परत पुढच्या 2 चेन द्यायच्या आहेत. पुढील एकूण 12 चेन बनवायचे आहेत आपल्याला. चेन या चेनच्या मध्यभागी आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत 12 चेन बनवायचे आहेत. या 12 चेन इथे आपल्याला दुसऱ्या घरामध्ये आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला परत सगळीकडे हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. साईडच्या या 5 हाफ क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला वरील 4 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर खाली हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील या चेनच्या घरामध्ये पुढील हाफ क्रोशिया विणायचे आहेत. पुढील हाफ क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला एकूण 12 चेन द्यायचे आहेत. या 12 चेन इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला या कार्डच्या साहाय्याने लोकर विणून घ्यायचं आहे. एकूण इथे 20 स्टेप लोकरचे असे विणायचे आहेत. या 20 स्टेप विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे यातून एक काढून घ्यायचं आहे. आणि खाली उरलेल्या हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे इथे साईडच्या 2 चेन द्यायच्या आहेत आपल्याला आणि खाली ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहे. पुढे असंच विणत जायचं आहे. समजण्यासाठी मी 2 वेळा सांगितलेलं आहे. नंतर पुढे या स्टेपमध्ये आपल्याला लोकरनी विणायचं आहे. इथे आपल्याला प्रथम 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर हा लोकरचा पार्ट घ्यायचा आहे आणि इथे चेन विणायची आहे. त्यानंतर परत मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. प्रत्येकी पार्ट असे लोकरचे घेऊन आपल्याला चेनमध्ये विणून घ्यायचे आहेत.
मध्यभागी 2 चेन द्यायच्या आहेत. राऊंडमध्ये असे आपल्याला हे विणून घ्यायचं आहे. सर्व बाजू विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. पुढे आपल्याला परत इथे 2 चेन द्यायचे आहेत. मध्यभागी चेन विणायची आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत. मध्यभागी चेनच्या चेन विणायची आहे. असे हे पूर्ण राऊंडला विणून घ्यायचं आहे. यानंतर या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला चेनमध्ये चेन द्यायची आहे. इथे पुढे सेम चेनमध्ये चेन द्यायची आहे. इथे आपल्याला ह्या 2 चेनच्या घरावर चेन बनवायची आहे. 1 2 3 4 इथे आपल्याला या चेनच्या घरामधून चेन काढायची आहे. परत पुढे सेम आपल्याला 1 2 3 4 चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. इथे सेम 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे. पुढे चेन बनवायची आहे. परत पुढची 2 ही चेनची घरं घ्यायची आहेत आणि इथे आपल्याला चेन बनवायची आहे. नंतर इथे 4 चेन बनवायचे आहेत सेम मागील प्रमाणेच. पुढील चेनमध्ये चेन घ्यायची आहे. इथेही सेम 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनचं असं घर बनवून घ्यायचं आहे. पुढील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. मधल्या 2 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला चेन बनवून इथे परत आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. असंच पूर्णपणे राऊंडला असे विणून घ्यायचं आहे. एकूण अशी आपल्याला प्रत्येकी 2-2 घरावरती मिळून 1 2 3 अशी एकूण 10 घरं विणून घ्यायची आहेत. सर्व बाजूने असं विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे खालचे 3 आणि वरील 3 मधील दुसऱ्यामध्ये आपल्याला परत लोकर बांधून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला सेम खालीप्रमाणेच 12 चेन द्यायचे आहेत. इकडे पण 3 आणि वरील दुसऱ्यामध्ये इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती परत आपल्याला हे 10 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मध्यभागी चेन द्यायची आहे आणि पुढील हाफ क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. हे इथं कट करून घ्यायचं आहे. नंतर पुढे इथे आपल्याला 2 चेनची घरं सोडायची आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये परत आपल्याला इथे 12 चेन बनवायचे आहेत. नंतर याच्या मध्यभागी इथे आपल्याला चेनच्या मध्यभागी चेन बनवून घ्यायची.
त्यानंतर पुढील 12 चेन बनवायचे आहेत. 2 चेनचे घर सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन बनवून घ्यायची आहे. सेम या चेनला पण आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढच्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला एकूण 5 हाफ क्रोशिया विणायच्या आहेत. परत पुढे इथे मागील प्रमाणेच आपल्याला 12 चेन बनवायचे आहेत. या 12 चेन इथे आपल्याला सोडलेल्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुढे इथे आपल्याला काठच्या साहाय्याने विणून घ्यायचं आहे. पुढच्या 5 चेन बनवून घ्यायच्या आहेत. आणि इथे लोकर कट करून घ्यायचे आहे. सेम असंच खाली विणून घ्यायचं आहे. वरील या स्टेप विणून झाल्यानंतर परत आपल्याला अशा खाली 2 स्टेप, नंतर खाली 1 स्टेप विणायची आहे. मध्यभागी असं विणायचं आहे आणि हे तोरण तयार करायचं आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.